नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी परमेश्वर डिसले, कृषी पर्यवेक्षक सारवाडी। आज आपण ललित तेजरावजी खवशी, मौजा आजनादेवी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा यांच्या शेतात आलेलो आहोत। तर आपण सुरुवातीला सोयाबीन पेरणीच्या वेळी त्यांच्या शेतात येऊन एक व्हिडिओ बनवला होता की BBF पद्धतीनं सोयाबीन जर पेरलं तर काय फायदे होतात। तर त्यानंतर मध्ये एकदा आलो होतो। तर आता सोयाबीनची कापणीची वेळ जवळ येत आहे। तर यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून भरपूर शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनला शेंगाही खूप कमी प्रमाणात लागल्या आहेत आणि दाणेही भरलेले नाहीत। तर मी यांच्या शेतात आलो आणि त्यांच्या शेतात ती सोयाबीन मी पाहिलं तर त्यांच्या शेतात इतर शेतकऱ्याच्या तुलनेत शेंगाही जास्त आहेत आणि दाणेही चांगल्या प्रमाणात भरलेले आहेत। तर त्याचे आपण फोटो आणि रेकॉर्ड्स असावं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। तर आपण त्या शेतकऱ्याच्या स्वतः तोंडानंच ऐकू की बाकीच्या शेतकऱ्याच्या तुलनेत त्यांना BBF वर सोयाबीन पेरल्यामुळं त्यांना काय फरक जाणवला किंवा उत्पादन कसं येईल किंवा पीक कसं आहे याबद्दल त्यांनी थोडं बोलावं। बोला 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 काही नाही, थांबा उलटं करू। थांबा थोडेसे बरं बरं।